अन्नपूर्णाज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण झणझणीत मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ग्रीन पीस 1 वाटी घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, 2 चमचे तेल घेतलेले आहे, जिरे मोहरी बडीशेप घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, लसूण खोबरं बनवलेला आहे, त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे, कढीपत्ता, कांदा उभा कापून घेतलेला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टोमॅटो आणि 1 बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू केलेला आहे, कुकर आपला गरम झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यावरती आपण त्यामध्ये जिरे मोहरी आणि बडीशेप घालून घेऊया। त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया, मिरची घालून घेऊया, उभा चिरलेला कांदा घालूया, कांदा चांगला भाजून घ्यायचा। त्यामध्ये मोठा मोठा तयार केलेला लसूण खोबऱ्याचा मसाला घालून घेऊया। हे सगळं एकसारखं भाजून घेऊया। त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ऍड करू शकता। यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊया, ग्रीन पीस घालून घेऊया, व हा मसाला एकसारखा सगळा भाजून घेऊया। 5 मिनिटे हा मसाला भाजून घेऊया। यामध्ये आपण कोणताही गरम मसाला वापरलेला नाही। मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे। यामध्ये आता तांदूळ टाकूया। हे तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा कोलमचा तांदूळ आहे। यामध्ये आता पाणी घालून घेऊया। याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया। दीड ग्लास पाणी आपण घातलेलं आहे। तांदूळ भिजवल्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायची गरज नाहीये। 10 मिनिटं तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे।
लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 मिनिटे आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं होतं। आता भाताला चांगली उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। 1 चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत। हे घरगुती पद्धतीचं तूप आहे, घरी बनवलेले। 2 चमचे आपण तूप घातलेलं आहे। आपण भातामध्ये अजून मीठ टाकलेलं नव्हतं, भातामध्ये मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ। व कुकरला पुन्हा झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरची 1 शिट्टी झालेली आहे, अजून 1 शिट्टी करून घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि कुकर थंड होऊन देऊया। कुकर आपला थंड झालेला आहे, आता आपण उघडून बघूया। वाव, मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। वाव, एकदम सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार झालेला आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।